नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता माहीत झालं आहे की फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आपला किती हायर साईडने गेलेला आहे। BMSचा सुद्धा जे आपले गव्हर्नमेंटचे 85% कोठ्यामधले जे ॲडमिशन झालेले आहेत फर्स्ट राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलेलं पण आहे आणि सगळ्यांना प्रत्येक कॅटेगरीनुसार आपापल्या कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंटचा पण आणि प्रायव्हेटचा पण कट ऑफ माहीत झालेलंच आहे। तर खूप हायर साईडला कट ऑफ गेलेला आहे। खूप मेरिट प्रचंड वाढल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे कमी मार्क विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे। तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे की सगळ्यांना माहिती आहे की ओपन कॅटेगरीचा खूप कट ऑफ 500च्या वरती गेलेला आहे। त्याचा रँक पण तुम्ही पाहू शकता। SML आणि अगदी SC STचा पण तुम्ही पाहू शकाल तर SCचा 490 आणि STचा पण 369 एवढ्यापर्यंत अगदी गव्हर्नमेंट ज्या कॉलेजचा BMSचा कट ऑफ गेलेला आहे। आणि प्रायव्हेटचा पण जर विचार केला तर आपण 85% कोठ्यामधून सुद्धा 400+ असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर हे जर 85% कोठ्यामधल्या ॲडमिशनबद्दल मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात। आणि जे आपलं 15% मधून AIQ मधून जे ॲडमिशन्स ऑल इंडिया कोठ्यामधून जे झाले त्याच्यातलं थोडंसं कट ऑफ कमी साईडने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर अगदी प्रायव्हेट कॉलेजचा आणि गव्हर्नमेंटचा सुद्धा तुम्ही त्याच्यात पाहू शकाल तर अगदी प्रायव्हेटचा सुद्धा 360 मार्कला विद्यार्थ्याला तिथं सीट्स अलाउड झालेली आहे। आणि तुम्ही 85चं जर 400 मार्काला तिथं सीट्स अलाउड झालेली आहे। तर अगदी 85पेक्षा 15% जे ऑल इंडिया कोठ्यामधले जे आहेत आपले तिथे कट ऑफ कमी लागलेला आहे। BMSचा आणि BHMSचा पण तुम्ही जर विचार केला तर अगदी तिथे सुद्धा 203 मार्काचा विद्यार्थ्याला शेवटची सीट मिळालेली आहे। BHMSसाठी सुद्धा तिथलाही खूप कट ऑफ जास्त लागलेला आपण पाहायला मिळत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आज हा व्हिडिओ अगदी याच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। त्या आता सध्या अदर राज्यांमध्ये सुद्धा ॲडमिशनचं सध्या प्रोसेस चालू झालेली आहे। खूप साऱ्या अदर राज्यांमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन झालेलेच आहेत आणि आता प्रेझेंट आणखीन MP ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होणार आहे। 19 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे। त्याचं मी तुम्हाला अगदी वेळापत्रकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 19 पासून ते 24 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन हे प्रक्रिया पूर्णपणे चालू राहणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना BMS खरोखर करायचं आहे आणि त्यांना 162+ मार्क असतील नीटमध्ये आणि बोर्डमध्ये जर 50% जास्त असतील तर ते विद्यार्थी अगदी BMS MP मधून सुद्धा करू शकतात। त्याचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया 19 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत या कालावधीमध्ये राहणार आहे। तुम्हाला अगदीच माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सांगू इच्छिते की MPमध्ये ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे कमी बजेटमध्ये आणि तुमचं BMS करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। अगदी MPमध्ये सुद्धा आमची टीम तुम्हाला नक्कीच तिथे ॲडमिशन कमी बजेटमध्ये करून देणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना BMS किंवा BHMS या कोर्सेससाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करून ठेवलेले आहेत काही राज्यांमध्ये तर त्याही विद्यार्थ्यांसाठी अगदी इच्छुक विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता। तर तिथे स्कॉलरशिप कशी मिळवायची हेही अगदी तुम्हाला आमच्या टीममार्फत तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळेल। तर जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवरती नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि कर्नाटकामध्ये सुद्धा अगदी 13 लाख ते 12 ते 13 लाखापर्यंत अगदी आम्ही ॲडमिशन्स करून देत आहेत। पण त्याला एलिजिबिलिटी 162+ मार्क पाहिजेत आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये 50% एवढे मार्क पाहिजेत। त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे 12 ते 13 लाखामध्ये अगदी कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा ॲडमिशन्स अवेलेबल आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे कर्नाटक राज्यांसाठी एक उपलब्ध असणार आहे असं म्हणायला हरकत नाही। तर MPमध्ये सुद्धा BMSसाठी सुद्धा तुम्ही तिथे करू शकता। आणि नव्यानं उत्तराखंडमध्ये सुद्धा आता प्रोसेस चालू होणार आहे। तिथेही मी अगदी तुम्हाला आमच्या टीमच्या मार्फत अगदी BMS कमी 2 ते 3 लाखामध्ये सुद्धा मी तिथे ॲडमिशन्स करून देत आहोत। तर जे खरोखरच जुनून विद्यार्थी किंवा पालक आहेत त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे। त्याच्यात तुम्ही अगदी जस्ट मेसेज टाकू शकता आम्हाला की BMS ॲडमिशन हवं आहे। अगदी तुमचं कमी बजेटमध्ये आणि कमी मार्कमध्ये अगदी BMS ॲडमिशन नक्की होईल याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो। तर एवढंच मी या निमित्ताने हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना BMSची ॲडमिशनचं सध्या प्रोसेस चालू आहे। खूप सारे विद्यार्थी ॲडमिशन्स घेत आहेत कारण 18 सप्टेंबरपर्यंत आपल्याला फर्स्ट राऊंडचे ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होणार आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांना BMS गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे किंवा प्रायव्हेट पण त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा।
आणि ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव कमी मार्क पडले असतील त्यांनाही BMS करायचं असेल आणि त्यांना गॅप घ्यायचा नसेल किंवा तुमचं वर्ष वाया जाऊ नये असं वाटत असेल आणि तुमचं बजेट पण कमी असेल, तुम्ही नक्कीच ते सर्व विद्यार्थी किंवा पॅरेंट्स असतील तरी नक्कीच आम्हाला संपर्क करावा. आणि किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन आमच्याशी होऊ शकता आणि रोजचे नवीन अपडेट्स पाहू शकता. तर जसे नवीन रजिस्ट्रेशन चालू होतील तसं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अगदी प्रत्येक टप्प्यावरती सांगणारच आहे. तर सध्या BMSसाठी कर्नाटका, उत्तराखंड आणि MP सध्या BMSसाठी कमी बजेटमध्ये ॲडमिशन्स करून आम्ही देत आहोत. तर इंटरेस्टेड स्टुडंट हे नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं BMS करण्याचं स्वप्न पूर्ण करा. एवढंच त्यानिमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांनाही अगदी BMS कमी बजेटमध्ये होण्याचा फायदा होईल आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. एवढंच त्यानिमित्तानं. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.